आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगलीत मोटरसायकल चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. सराईत चोर अटकेत, 3 गाड्या जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्याकडून 3 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्ध गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे हे पथक उद्योग भवन परिसरात सापळा रचून बसले होते. त्यावेळी एक संशयित इसम विना नंबर प्लेटची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव विनायक बजरंग खुटाळे व 32 राहणार अभिनंदन कॉलनी, शिंदेमळा, सांगली असे सांगितले. सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या कसून चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. त्याने भबान हॉस्पिटल समोरून एक मोटरसायकल चोरी केल्याने तसेच सांगलीवाडी व मिरज एसटी स्टँड परिसरातून आणखी 2 मोटरसायकली चोरल्याचे मान्य केले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एकूण 3 मोटरसायकली पंचांसमक्ष जप्त केल्या. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.